मित्रांनो, वास्तुशास्त्र नितांत खोटी गोष्ट आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. वास्तुशास्त्र अलीकडच्या काळामध्ये आलेले एक शास्त्र आहे. म्हणे वास्तू पुरुष असतो, मग वास्तू स्त्री का नसते? वास्तू पुरुष असतो, वास्तू स्त्री कुठे असते? त्याचबरोबर चौकट कोणत्या दिशेला पाहिजे, तिजोरी कोणत्या दिशेला पाहिजे, यानं काहीही फरक पडत नाही. अलीकडच्या काळामध्ये जेवढे पण तुमच्या गावामध्ये, तुमच्या शहरामध्ये जेवढ्या पण नवीन इमारती झाल्या असतील, त्या इमारती, ते बंगले, ती घरं 100% वास्तुशास्त्राला अनुरूप आणि वास्तुशास्त्राला धरूनच बांधलेले आहेत. साहजिकच ते इंजिनियर आग्नेय दिशेलाच तुमचं किचन बांधून देणार, जे वास्तुशास्त्रामध्ये नियम सांगितले त्याप्रमाणे ते बांधून देणार. परंतु हे सगळं असून देखील त्या घरातल्या समस्या नाहीशा झाल्या का? त्या घरातली सगळीच लोक सुखी समाधानी आहेत का? तर याचं उत्तर आहे नाही. मग एवढा खटाटोप कशासाठी? का चौकट आम्ही त्याच दिशेला बांधायची? त्याच दिशेतून वेव्ज येतात, इकडून येत नाहीत, तिकडून जात नाहीत. देवघर ईशान्य कोपऱ्यातच पाहिजे. कोणी सांगितलं ईशान्य कोपऱ्यातच देवघर पाहिजे? ईशान्य म्हणजे ईश्वराचा कोपरा. मग गावात मंदिर बांधताना गावाच्या मध्य सेंटरलाच का बांधलं जात? ग्रामदेवतेचं मंदिर ईशान्य कोपऱ्यात का बांधलं जात नाही? गावाच्या ईशान्य दिशेला ग्रामदेवतेचं मंदिर का बांधलं गेलं नाही पूर्वीपासून? तर त्यावेळेला हे शास्त्रच अस्तित्वात आलेलं नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांचे जेवढे पण किल्ले आहेत त्यात कुठंही तुम्हाला वास्तुशास्त्र हा पाहायला मिळणार नाही. गरज नव्हती त्या गोष्टी. गरज आज सुद्धा नाही. तिजोरी कुणीकडे असली काय आणि बेडरूम कुणीकडे असली काय? आपली कर्म करण्याची आणि शिकण्याची आणि कष्ट करण्याची दिशा कोणती आहे हे महत्वाचं. घरची दिशा कोणतीही असू दे, तुमची दिशा कोणती आहे हे महत्वाचं. तिजोरी कोणत्या दिशेला ठेवले हे बघण्यापेक्षा तिजोरीत आपण किती रुपये ठेवू शकतो हे बघणं गरजेचं. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे गरजेचं आहे. उगाच कोणीतरी सांगतोय ह्या दिशेला आरसा लावा, त्या दिशेला पळत्याले घोड्यांचं चित्र लावा, त्या दिशेला धबधबा लावा, ह्या दिशेला नोटांच्या बंडलांचं चित्र लावा. यानं काही होत नाही, काहीही साध्य होत नाही. अशी पोस्टर्स घरात लावू नका. त्याचबरोबर जे काही क्रिस्टलचे बॉल असतील, पिरॅमिड्स असतील, छोटे छोटे वस्तू जे वास्तुशास्त्रानुसार दिल्या जातात त्या कुठेही घरात काही ठेवू नका. पिरॅमिड कुठं ठेवायचं असतं काही माहित नाही, काही नाही, काही नाही. उगाच आपलं पिरॅमिड लावा, इकडे लावा, चौकडीवर लावा, तिकडे लावा, टेबलावर ठेवा, घरावर ठेवा, ह्याच्यावर ठेवा. काय चाललंय काय? बाजार मांडलाय तुम्ही सगळा सनातन विचारांचा आणि सनातन धर्माचा वास्तुशास्त्र म्हणे. मग वास्तुशास्त्र जर परफेक्ट आहेच तर मग वास्तुशास्त्रानुसार बांधलेल्या बंगल्यात सुख शांती समाधान का नाही लाभत? का तिथली माणसं आजारी पडतात? का त्यांच्यात भांडणं लागतात? का ते कर्जबाजारी होतात? विचार करण्यासारखी गोष्ट. या फसवेगिरीच्या जाळ्यातून बाहेर पडा. वास्तुशास्त्र फिस्त्र काही नाहीये. ज्या घरामध्ये तुम्ही सुखानं राहता, ती झोपडी असू दे अगर बंगला असू दे, तुम्ही एकमेकांचे विचार एकमेकाला समजून घेण्याची पात्रता आणि एकमेकाला दिलेला आधार, मानसिक आधार असो अगर शारीरिक आधार असो, हाच तुमच्या घराला आणि तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकतो. आणि तर कोणतं शास्त्र फेस्त्र पुढे नेत नाही तुम्हाला. त्याचबरोबर घरामध्ये सगळ्यात महत्वाचं, वास्तुशास्त्र असो अगर नसो, सगळ्यात महत्वाची एक गोष्ट सांगतो की जी झोपडी पासून ते आलिशान महालापर्यंत गरजेची आहे म्हणजे आहेच, ती असायलाच पाहिजे. घर म्हटलं की ती गोष्ट असायलाच पाहिजे. ती गोष्ट म्हणजे घराच्या चौकटीला असणारा उंबरा. अलीकडच्या काळामध्ये मी बऱ्याच ठिकाणी व्हिजिटच्या निमित्तानं जातो तर तिथं बऱ्याच बंगल्यांना चौकट असते मात्र उंबरा नसतो. उंबरा नसतो कारण कदाचित त्यांच्या बंगल्याची त्यामुळे शोभा जात असते किंवा इंजिनियरनं बनवलेला नसतो. अनेक कारण असू शकतात. तर आपल्या घराला, आपल्या बंगल्याला कसलाही असो उंबरा पहिल्यांदा लावून घेतला पाहिजे. उंबरा असणं अत्यंत गरजेचं आहे. मग तो लाकडाचा असो, फरशीचा असो, दगडाचा असो, लोखंडाचा असो, अन्य कोणत्या धातूचा असो, कशाचाही असो, परंतु घराला उंबरा हा पाहिजेच पाहिजे. शक्यतो लाकडाचा असलेला अतिउत्तम. उंबरा म्हणजे एक लक्ष्मण रेषा आहे. चांगलं आणि वाईट याची लक्ष्मण रेषा. लक्ष्मी उंबऱ्यातून उजवं पाऊल आत टाकून घरामध्ये प्रवेश करते. उजवं पाऊल आत म्हणजे चांगली गोष्ट आत, वाईट असेल ते उंबऱ्याच्या बाहेर. त्याचबरोबर नवदाम्पत्य देखील माप ओलांडून नवीन नवरी घरामध्ये उजवं पाऊल टाकून उंबऱ्यावरूनच प्रवेश करून आत येते. माप उंबऱ्यावरच ठेवावं लागतं. त्याचबरोबर आपण उंबऱ्याला पूजतो, हळदी कुंकू लावतो. त्याच उंबऱ्यावरती बसून हिरण्यकश्यपूचा वध केला होता नरसिंह अवतार घेऊन विष्णू नारायणाने. उंबऱ्यावरती वाईट गोष्टीचा अंत केला जातो. म्हणून प्रत्येक घराला उंबरा हा पाहिजेच पाहिजे. वास्तुशास्त्र फिस्त्र सगळं थोतांड आहे. गुहेत राहून माणसानं प्रगती केली. त्या गुहेला ना चौकट होती, ना तिजोरी होती, ना किचन होता, ना दिशा होती, ना दशा होती. तरीही माणसानं प्रगती केली. माणूस चंद्रावर गेला प्रगती करून, मंगळावर गेला. हजारो लाखो गोष्टींची माणसानं साधनं बनवली. ही प्रगती नव्हे तर काय? डोंगराच्या कपारीत राहून माणसानं प्रगती केली आणि तुम्ही इथं जमिनीवरती वास्तुशास्त्र शोधत बसलाय. चुकीचं आहे. यांच्या नादी लागू नका. भेटूया पुढल्या माहितीसह पुढल्या भागामध्ये. तोपर्यंत श्रीराम.